परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ही टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे। पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे। पेपर फुटी रोखण्यासाठी आज अधिवेशनात कठोर कायदा आणणार असल्याचं त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। हम कल पार्लियामेंट के अंदर भी कठोर कानूनों के प्रावधान के साथ नया कानून बनाने की दिशा में भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है। हमारी परीक्षा पद्धति विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा अब टेक्नोलॉजी का उपयोग हो। इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकनी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा। तुम्ही भारताला पुराण किंवा महाभारत काळातल्या शिक्षण पद्धतीत नेलं, याबद्दल तुम्ही आधी देशाची माफी मागायला पाहिजे। ती निलकणीनं आणलं वगैरे सोडून द्या। तुम्ही मुळात या देशामध्ये तंत्रज्ञानाचं युग हे काँग्रेसने आणलं आहे, नेहरूंनी आणलं आहे, ते राजीव गांधीपर्यंत मनमोहन सिंगांपर्यंत मान्य करतो। हे सर्व सुशिक्षित प्रधानमंत्री होते, ज्यांना शिक्षणाविषयी आस्था होती आणि देश आधुनिकीकरणाच्या मार्गावरून जावा आणि एक पिढीनं हे आधुनिकीकरण आत्मसात करावं, त्यासाठी त्याने IIT, IIM स्थापन केल्या। तुम्ही काय केलं? गोशाळा काय? तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगताय, तुम्ही मुलांना चहा विकायला लावताय, तुम्ही मुलांना गोशाळा स्थापन करून सरकारी अनुदानावर शेण गोळा करायला सांगताय, तुम्ही गोमूत्र गोळा करायला सांगताय। हे कसं काय? याच्यामध्ये आता निलकणी काय करणार आहे? काय करतील? काय करू शकतात? तोपर्यंत मोदी सत्तेवर राहतील का? मोदी सत्तेवर राहत नाहीये। तर या टास्क फोर्समध्ये कोण कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नंदन निलेकणी त्याचे अध्यक्ष आहेत, जे तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत। माजी अध्यक्ष इस्रोचे एस सोमनाथ आणि तपन डेका, IBचे माजी संचालक व्ही कामकोटी, अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ज्ञ आहेत अमृतलाल मीणा, त्यांचा देखील समावेश आहे।